अशोक दगडू पाटील पवार, पिंपरी राजा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गट, आणि या गटामध्ये जिल्हा परिषदकडून महिला ओपन असल्यामुळं जयश्री परमेश्वर पवार ह्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहे. त्यांची निशाणी कमळ आहे आणि पिंपरी पंचायत समिती गण, त्या गणामध्ये शैलेश सुभाषराव चौधरी गारखेडा यांची निशाणी कमळ आहे. या गणामधून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती असल्यामुळं या ठिकाणी दोन्ही उमेदवार निश्चित खूप चांगल्या फरकानं निवडून येतील. कारण त्याच्या पाठीची पार्श्वभूमी की आमची सोनबाई जयश्री पवार आणि शैलेश चौधरी, त्याचप्रमाणे दुसऱ्या गणामध्ये कचनेर गणामध्ये कल्याण गायकवाड ही कचनेर गणामधून आहे, त्यांची निशाणी कमळ आहे. तर हे तिन्ही उमेदवार भरघोस अशा मताने या ठिकाणी विजय होणार आहे. कारण काम करत असताना 35 वर्ष झाले. या 35 वर्षामध्ये सातत्याने समाजसेवा हीच आम्ही डोळ्यासमोर ठेवून सनी समाजकारण करता आम्ही राजकारणात लोकांच्या आग्रह खातर राजकारणामध्ये सुद्धा मी 2007ला जिल्हा परिषदला निवडून आलो आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो. त्यावेळेस अनेक ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये मोठमोठ्या योजना असतील, पाण्याच्या योजना असतील, दवाखाने असतील, हे रस्ते करण्याचा आम्ही पूर्ण केलेले आहे. आणि आजही या ठिकाणी आमचे आमदार विलासबापू भुमरे व छत्रपती संभाजीनगरचे खासदार की जे मागच्या वेळेस आमचे पालकमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही पिंपरी परिसरामध्ये एक केटीवेअर म्हणून सनी योजना राबवली आणि सुकना नदी पूर्ण काळी माती असल्यामुळं त्या ठिकाणी आतापर्यंत फाउंडेशन लागत नव्हतं. परंतु भुमरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही 8 सिमेंट बांधारे आमच्या परिसरामध्ये करून घेतले आणि त्याचा निश्चित शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदे झाले. त्याचबरोबर काही रस्ते आमचे जे दळणवळणाचा दळणवळण आहे, त्या दळणवळणासाठी रस्ते जे सगळे गाव आमचे डांबरी रस्ते, आमच्या ग्रामीण भागातले प्रत्येक गावाला डांबरी रस्ता हा झालेला आहे. त्याचबरोबर गावामध्ये सुद्धा अंतर्गत रस्ते, सगळ्याच गावामध्ये अंतर्गत रस्ते झालेले. त्याचबरोबर प्युअर ब्लॉक असन किंवा गावामध्ये इतर विकासाचे कामं असतील, पाण्याचा प्रश्न असेल, तर मोठमोठ्या योजना आम्ही 3.5 कोटीची भारत निर्माण योजनासुद्धा माझ्या काळामध्ये या गावामध्ये राबवलेली होती. आता आम्ही जे आमचं आराध्य दैवत आहे आपल्या एकलारा भवानी मातेचं, त्या ठिकाणी सुद्धा 1 कोटीचा खर्च करून सनी त्या ठिकाणी सभा मंडप व सुशोभीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर ब्रह्मानंद संस्था पिंपराजा, त्या संस्थेला सुद्धा 1 कोटीचा निधी देऊन सनी त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलं. त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी एक शादीखाना म्हणून सनी त्यांनासुद्धा 35 लाख रुपयाचं शादीखाना या ठिकाणी आमच्याच माध्यमातून आम्ही आपल्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या आग्रह खातर आम्ही त्या ठिकाणी तो करून घेतला. त्याचबरोबर आमचे जे बौद्ध समाजाचं बुद्ध विहार आहे, असे आम्ही 75 लाख रुपये अलग अलग ठिकाणी 25 लाखाचे 3 कामं दिलेले. ते 75 लाख रुपये त्यालासुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेले अनेक विकास कामं आम्ही या ठिकाणी केलेले. आणि आम्ही या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहे, म्हणजे हे तिन्ही उमेदवार ही कोणत्याही व्यवसायात किंवा बिल्डर किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या धंद्यामधले नसून हे शेतकरी कुटुंबातून आणि समाजसेवेतून ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं ह्या ठिकाणी दिलेले
आणि त्यामुळं निश्चित आम्हाला आणि अपेक्षा आहे आणि जनतेमध्ये सुद्धा उत्साह आहे, कारण जिल्ह्यामध्ये एक सर्वसामान्याला या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याची संधी मुळात म्हणजे आमच्याच नावाने या ठिकाणी सर्वसामान्याला भेटलेल्या असल्यामुळं जनतासुद्धा चांगला प्रतिसाद देत आहे. तर मी विनंती करणार आहे की या येणाऱ्या 7 तारखेला कमळ या निशाणीवरती बटन दाबून सनी भरघोस असं मतदान करावं हीच एक विनंती आहे. तुम्ही एवढे मुद्दे सांगितले, आता काही समस्या आहे का नाही नागरिकांच्या? काही आहे ना, भरपूर समस्या आहे ना. आमच्या समस्या अशा आहे की आमच्या गावामध्ये सर्वप्रथम 50 वर्षापूर्वी जसं तालुक्यामध्ये मोठमोठ्या गावामध्ये दवाखाने झाले होते, शाळा हायस्कूल झाले होते, परंतु जे उमेदवार आमच्या प्रतिस्पर्धी आहे त्यांनी आडमुठ धोरण धरून सनी आमच्या पिंपरीमध्ये जे गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाने बांधून दिलं होतं त्या ठिकाणी स्वतःचा ताबा दाखवून सनी त्या ठिकाणी त्यांनी कोटबाजी करून किंवा अर्जफाटे करून त्या ठिकाणचा निधी वापस करून दिला आणि आज आमचा दवाखाना पूर्ण पडलेला आहे. आज त्या ठिकाणी एकही डॉक्टर त्या दवाखान्यामध्ये कोणी थांबत नाही, कधी तो दवाखाना खाली पडन याचा नियम नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो दवाखान्याचा समस्या आहे. मी पिंपरी आणि पिंपरीवासियांना मी आश्वासन देऊ शकतो की ह्या 2-3च महिन्यामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून 7 कोटीचा त्या ठिकाणी अपेक्षित खर्च आम्ही ह्या ठिकाणी आम्ही जो हॉस्पिटल आहे प्राथमिक आरोग्य केंद्र हे बनवण्यासाठी ह्याच 6 महिन्यामध्ये आम्ही त्याला सुरुवात करू. दुसरा विषय की जे आमचे हायस्कूल आहे त्याचीसुद्धा अशीच परिस्थिती झालेली आहे आणि त्या हायस्कूलमध्ये सुद्धा त्या हायस्कूलमध्ये काम करण्याची आम्हाला खूप मोठी संधी आहे. त्याचबरोबर आमचा एक विजन होतं की जसं युतीच्याच माध्यमातून रावसाहेब पाटील दानवे माजी केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री भुमरेसाहेब यांच्या माध्यमातून करमाड ते इकडं नगर रोडपर्यंत आमच्या पिंपरीमध्ये एक सिंगल हायवे त्या ठिकाणी केलेला आहे. आणि दुसरं आमची इच्छा आहे की एक 4 लाईन हायवे जर पिंपरीमधून जालन्याला जर सरळ मार्ग जर काढला तर नक्कीच ह्या गावाचं चेहरामोहरा ह्या गावाचा आणि परिसराचा पूर्ण चेहरामोहरा सुद्धा बदलू शकतो. आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सर्व जनतेला विनंती करत आहे की येणाऱ्या 7 तारखेला कमळ ह्या निशाणीवरती बटन दाबून सनी मतदान करावं आणि आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी निश्चित साथ द्यावी एवढीच विनंती ह्या ठिकाणी आम्ही करतो. प्रकाश लिंबाजी चांगुलपाय, माजी जिल्हा परिषद सदस्य. आमच्या कार्यकाळात आणि आमच्या ग्रामपंचायत 2015 ते 2020 पर्यंतच्या कार्यकाळात आत्ताच उपाध्यक्षांच्या हस्ते मंजूर झाली 2008ला मंजूर झालेली जी पाणी पुरवठा योजना ती सतत 12 वर्ष बंद होती. ती आम्ही 2019ला चालू करून प्रत्येक घरात नळाचं पाणी दिलेलं आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत माध्यमातून गावामध्ये 80% ड्रेनेज लाईन त्या काळात झालेली आहे. आणि जिल्हा परिषद आणखी उर्वरित जे विकास निधी आम्ही या गावासाठी आणलेला आहे. तरी मी सर्व गावकऱ्यांना आणि समाज बांधवांना विनंती करतो की आमचे जे उमेदवार आहे जिल्हा परिषदचे जयश्री परमेश्वर पवार या जिल्हा परिषदचे उमेदवार आहे, यांच्या समोरील बटन कमळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. आमच्या पंचायत समिती पिंपरी गणाचे उमेदवार शैलेश सुभाष चौधरी यांनासुद्धा प्रचंड बहुमताने विजय करावा आणि कसनेर गणाचे उमेदवार कल्याण केशवराव गायकवाड यांना याही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा असं सर्व जनतेला आवाहन करतो. आणि मागच्या वेळेससुद्धा आमच्या उमेदवारांना 3-3 हजार मतांनी निवडून दिलं होतं. यावेळेस आमची महायुती आहे त्यामुळे आमचे उमेदवार 5,000 मतांनी निवडून देतील अशी आपल्याला ग्वाही देतो.